यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून लेखी म्हणणं सादर। पक्षाचं बहुमत आमच्याकडे असल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं, तर पक्ष संघटना आमच्याकडे, शरद पवार गटानं मांडली भूमिका। प्रकाश आंबेडकरांसोबत बोलणं शेवटच्या टप्प्यात, ते आमच्या सोबतच असतील, त्यांच्यामुळे देशपातळीवर फरक पडेल। राऊतांना विश्वास, तर आम्ही 40+ जागा जिंकणार असल्याचाही निर्धार व्यक्त। आंबेडकर साहेब हे सुद्धा 100% आमच्याबरोबर असतील आणि आम्ही सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 40+ जागा जिंकू, याच्याविषयी आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही। 19 तारखेला इंडिया आघाडीची बैठकीमध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार, राऊतांची माहिती। महाराष्ट्रात आमचंही जागा वाटप झालंय, राज्यात उत्तम समन्वय असल्याचीही माहिती। शरद पवारांचं भविष्य कोणी सांगू शकत नाही, शरद पवार भविष्यकारांचे हे अंदाज खोटे ठरवू शकतात। पवारांच्या दिल्ली दौऱ्यावरील प्रश्नावर दरेकरांचं वक्तव्य। थोडं भाकीत करायला भविष्य व्यक्त आहे, त्याच्यामुळे गेल्यावर अंदाज आणि शरद पवारांचं भविष्य कोण सांगू शकतं का? भविष्यकारांचे पण अंदाज खोटे ठरवतात ते। अमित शहांसोबतच्या चर्चेमध्ये नक्की काय होतं हे कधीच कळणार नाही। संसदेची सुरक्षा पाहण्यासाठी शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीत। एक फुल 2 डाऊटफुलने दिल्लीचा पास काढलाय, संजय राऊतांचा खोचक टोला। शांशी चर्चा करतील आणि जातील। चर्चेत नक्की काय होतं आहे हे कधीच कळणार नाही। सरकार अस्थिर आहे। एक फुल 2 डाऊटफुल असं जे सरकार आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री। नार्वेकर 1.5 वर्ष दिल्लीत डमरू वाजवायचा खेळ करतायत, त्यांना सुनावणीसाठी आणखी किती वेळ वाढवून हवा, संजय राऊतांचा सवाल। तर जे निकाल देणार आहेत त्यांनीच 5 वेळा पक्षांतर केलं, असाही लगावला टोला। 1.5 वर्ष ते हा सगळा डमरू वाजवायचा खेळ करतायत, बरं का? मी मागे म्हणालो की हे जे बसलेत खुर्चीवर, त्यांनीच आतापर्यंत 5 वेळा पक्षांतर केलेलं आहे, जे आम्हाला निर्णय आणि निकाल देणार आहेत।